स्कूल व्हॅनचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे, कारण स्कूल व्हॅनवर मोठ्या प्रमाणात कारवाई पोलिसांकडून होते आहे आणि त्याच विरोधामध्ये आता स्कूल व्हॅन चालक असोसिएशन जे आहे ते आपल्या आंदोलनाचा पवित्रा घेताना पाहायला मिळते। नेमकं काय त्यांच्या समस्या आहे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। काय नेमक्या समस्यांना घेऊन तुम्ही आंदोलन छेडण्याच्या तयारीमध्ये? नमस्कार, मी नितीन पात्रेकर, नागपुरातील सर्वसाधारण वाहन चालक व्हॅन चालक। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आमचा हा आहे की शासनाने ज्या संस्थेच्या नावाने रजिस्टर्ड ज्या गाड्या आहेत, स्कूल बसेस, स्कूल व्हॅन आहेत, त्यांची आयुमर्यादा 20 वर्षे ठेवलेली आहे आणि हा आमचा स्वयंरोजगार आहे। या भरोशावरती आमचं पोटपाणी आहे, आमचं कुटुंब आहे। तर आमच्या वाहनाने त्यांनी फक्त 15 वर्षे दिलेली आहे। तर आमची शासनाला मागणी एवढीच आहे की तुम्ही आम्हाला सुद्धा 20 वर्षे द्या। करोना काळामध्ये 2.5 वर्ष आमचे वाहन एकाच ठिकाणी उभे होते, त्यावेळेला आम्हाला शासनाकडे कोणते अनुदान मिळालं नाही, कोणती मदत मिळाली नाही। पण किमान त्या अनुषंगाने तरी आम्हाला ते 2.5 वर्ष इकडे करा आणि तुमच्याकडनं 2.5 वर्ष देऊन आमच्या वाहनाला 20 वर्षे द्या। त्यानंतर महत्त्वाची गोष्ट आहे की शासनाने आम्हाला एक सूट दिलेली आहे टॅक्समध्ये, रोड टॅक्समध्ये, की ज्या शाळेसोबत आमचा करारनामा असेल तर त्या ठिकाणी आम्हाला सवलत मिळते। म्हणजे पर आसने आम्हाला 1000 रुपये भरावे लागतात, पण आमचा करारनामा जर असेल तर आम्हाला फक्त 100 रुपये भरले तरी चालतील। म्हणजे एका वाहनाकडे 700 रुपये, जर करारनामा नसेल तर 7000 भरावे लागतात। पण प्रश्न असा आहे की आम्ही ज्यावेळेला शाळेकडे जातो आहे, शाळेसोबत आम्ही आमचा करारनामा घेऊन जातो, शाळेसोबत तुम्ही आमच्यासोबत करार करा, त्यावेळेला शाळा आमच्यासोबत करार करायला तयार नाही आहे। तर मग याकरता सुद्धा शाळेने त्या शाळा संचालकांवरती, त्या संस्थेवरती कारवाई करायला पाहिजे की आम्ही त्या शाळेचे गेल्या इतक्या वर्षापासून 10 ते 15 वर्षांनी मुलं नेतो आहे, त्या शाळेच्या विद्यार्थ्यांच्या भरोशावरती आम्ही मुलं नेतो, आमचा उदरनिर्वाह चालतो आहे। तर शाळेने आमच्यासोबत तुम्ही सहानुभूती ठेवून जर आमच्यासोबत जर करारनामा केला तर नक्कीच आम्हाला टॅक्समध्ये सूट मिळेल, तेच 2 पैसे आमच्या कुटुंबाच्या कामात येतील। हे आम्हाला शासनाला मागणी आहे। त्यानंतर आपल्या माध्यमातून आम्हाला पालकांना एक आवाहन करायचं आहे की पालकांना, तुमच्या भरोशावरती आमचं उदरनिर्वाह आहे, आमचं पोट आपल्याच भरोशावरती आहे। आम्ही RTOला 12 महिन्याचा टॅक्स देतो, 12 महिन्याचा इन्शुरन्स देतो आहे, 12 महिन्याकरता आमची गाडी पासिंग असते आणि तुम्ही आम्हाला फक्त 10 महिन्याचे पैसे देत आहे। तेव्हा प्लीज आमचाही विचार करा, आमच्या कुटुंबाचा। अनफिट स्कूल व्हॅनचा सुद्धा मुद्दा समोर येतो, त्यापासून तुम्हाला नाही, अनफिट स्कूल व्हॅन म्हणजे काय? ज्या गाड्या लिगल आहेत त्या ज्यावेळेला पासिंग होत नाही त्याला अनफिट म्हटलं जातं। आता मध्यंतरी 2 महिन्याच्या अगोदर खूप मुद्दा गाजला तर वर्तमानपत्रात, सगळ्या चॅनलवरती, की बाबा एवढ्या गाड्या अनफिट आहेत। पण एवढ्या गाड्या अनफिट काय आहेत, याला कारणीभूत कोण आहे, याच्या पण खोलात जाण्याचा प्रयत्न केला का? आम्ही त्याच्या 2 महिन्या अगोदरपासून RTO कार्यालयाच्या मागे लागलो तर आम्हाला तुम्ही फिटनेस द्या, पण त्यांनी दिलं नाही। का, कशा करता? तर क्षुल्लक कारण लावलं की तुम्ही स्पीड गव्हर्नर नवीन लावा। आता ज्या गाडीची आयुमर्यादा फक्त 1 वर्ष शिल्लक राहिले तर आम्ही 20,000 स्पीड गव्हर्नर लावायचं का? आणि ज्या गव्हर्नरवरती गेल्या 13 ते 14 वर्षापासून गाड्या पासिंग होऊन राहिलेल्या आहेत, तर तुम्हाला आताच नेमका का प्रॉब्लेम झाला? तर म्हणाले नाही, तुमच्याला 4 डिजिट आहे, आमचं सिस्टम ॲक्सेप्ट करत नाही। तर तुम्ही तुमच्या सिस्टममध्ये सुधारणा करा ना, त्याकरता आमचा जीव कशाला घेत आहे? ही मागणी आम्ही गेले 2 महिने केले। त्यानंतर शाळा सुरू झाल्याच्या 15 दिवसानंतर त्यांनी काहीतरी एक तोडगा काढला, नंतर आमच्या स्कूल व्हॅन पासिंग व्हायला लागल्या। जर हाच तोडगा त्यांनी 2 महिन्या अगोदर काढला असता तर नागपुरातली एकही स्कूल व्हॅन अनफिट राहिली नसती। आता या सगळ्या तुमच्या मागण्या आहेत, तुम्ही काय नेमकी भूमिका घेतलेली आहे? काय तुम्ही आंदोलन छेडणार, काय करणार? हे बघा, आंदोलनाची गोष्ट आम्ही आंदोलन नक्कीच करणार आहोत। 23 ऑगस्टला आमच्या सर्व स्कूल वाहन चालकांचा नागपूर जिल्ह्याने महाराष्ट्र स्तरावरती मेळावा घेण्याचा प्रयत्न करतो आहे। त्या मेळाव्यामध्ये आम्ही पुढली दिशा ठरवू। आम्ही आंदोलन करणार नाही, पण तीव्र आंदोलन करणार नाही। याचं कारण असं आहे, आमचं पोट जे आहे ते समाजाच्या भरोशावरती आहे आणि आमच्यामुळे समाजाला कुठे त्रास होईल असं आंदोलन आम्ही कधीही करणार नाही। तर दगडफेक करणे, मारामारी करणे असं आम्ही कधी करणार नाही। आम्ही आंदोलनाची दिशा काय राहील ती आम्ही आमच्या महामेळाव्याच्या दिवशी ठरवू। 23 ऑगस्टला आमचा महामेळावा आहे, स्थळ वगैरे आम्ही तुम्हाला सांगू, तुम्ही तिथे सुद्धा या, तुमचं स्वागत आहे। नक्कीच वेगवेगळ्या मागण्यांना घेऊन आता या स्कूल व्हॅन संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।